नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. समुद्र जेवढा अथांग आहे ना, तेवढीच अशी एक अर्थव्यवस्था की जी गतीनं वाढते आहे. त्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग करण्याच्या दृष्टीनं संधी खूप अथांग आहेत. अडचण आहे ती काही प्रमाणामध्ये शासकीय धोरणांची, काही प्रमाणामध्ये जागतिक, ज्याला ग्लोबल हेडविंड म्हणतो आपण, त्याची. आणि म्हणून जर केंद्र सरकारच्या प्रोत्साहनानं ते प्रोत्साहन अधिक विद्यापीठाचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असं जर सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल पार्क नावाचं एक इन्स्टिट्यूशन 3-4 दशकापासून पुण्यात कार्यरत असेल आणि त्या संस्थेचे सध्याचे डीन जर असं म्हणत असतील की त्यांनी जवळपास 3 ते 4 हजार कंपन्यांना इन्क्युबेट तरी केलं आहे, म्हणजे त्यांना काहीतरी संरक्षण दिलं आहे, मार्गदर्शन केलं आहे, रिसर्च केला आहे, त्यांना फंडिंग मिळवून दिली आहे, तर मग त्यांच्यासारखा योग्य व्यक्तीच नाही की जो आपल्याला सांगेल की महाराष्ट्रामध्ये उद्योग करण्याच्या दृष्टीनं काय काय संधी आहेत. सो वैज्ञानिक, त्या सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल पार्कचे डीन डॉक्टर राजेंद्र जगदाळे सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. राहुल, तुम्हाला भेटून फार आनंद झाला. थँक्यू सर, थँक्यू. पण मुळात कॉन्सेप्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल पार्कची उद्दिष्ट काय सरकार? आपल्याकडे आपण म्हणतो की भारतामध्ये शेकडो शिक्षण संस्था आहेत आणि काहीशे तरी आपल्याकडे संशोधन संस्था आहेत. एवढी आपल्याकडे मॅनपॉवर तयार होते, वैज्ञानिक मॅनपॉवर तयार होते, पण त्याचा उपयोग समाजासाठी फारसा होत असताना दिसत नाही. किंवा समाज उपयोगी प्रॉडक्ट किंवा एखादं संशोधन जे आपल्या भारतातल्याच कंपन्या घेतील प्रयोगशाळेकडून, हे प्रमाण फार कमी आहे, अजूनही कमी आहे. पण ह्याची जाणीव 40 वर्षापूर्वी पुणे विद्यापीठाच्या त्यावरच्या कुलगुरू डॉक्टर भिडे म्हणून त्यांना झाली. आणि त्यांनी एक विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण संस्था आणि सरकार याचा दुवा म्हणून एक सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क असा एक ब्रिज, इंडस्ट्री अकॅडमी रिसर्च ब्रिज तयार केला. अच्छा, म्हणजे इंडस्ट्री आणि अकॅडमी याच्यामधला दुवा, सेतू, एक सेतू. याचा उद्देश काय होता? जे संशोधन चालतं ते समाजापर्यंत पोहोचवणे, इंडस्ट्रीला जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्याकडे येतील, आमचे संशोधक ते प्रॉब्लेमवरती काम करतील आणि त्याला सोल्युशन देतील, किंवा पूर्णपणे समाज उपयोगी नवीन तंत्रज्ञान डेव्हलप करून इंडस्ट्रीकडे देतील. आता हे जवळजवळ ह्या विशेषतः गेल्या जवळजवळ 2.5 दशकामध्ये आता आपण स्टार्टअप इंडिया, इन्क्युबेटर्स हे आता संकल्पना जोरदार मजबूत होत आहे. ह्याचा उपयोग काय? उद्योजकतेला आपल्याकडे अमर्याद स्कोप आहे, लिटरली अमर्याद. प्रत्येक प्रॉब्लेम, मग तो सामाजिक असू दे, आर्थिक असू दे किंवा पर्यावरणीय असू दे, प्रत्येक प्रॉब्लेम हे बिझनेसचा एक स्रोत आहे. आणि ते प्रॉब्लेम घेतल्यानंतर त्याला लागणारं सोल्युशन, मग लागणारी टेक्नॉलॉजी, ह्याच्यावरती सातत्याने काम केलं. उदाहरणार्थ एक सिंपल घ्या, शुद्ध पाणी. शुद्ध पाण्यावरती किती मोठा बिझनेस होऊ शकतो, जे आवश्यकता आहे, म्हणजे सामाजिक गरज आहे. कुपोषण, आम्ही सुरुवातीला कुपोषणावरती काम केलं. कुपोषण हा विषय घेतला, त्याला वैज्ञानिक सोल्युशन द्यायचं आणि त्याचं बिझनेसमध्ये रूपांतर करायचं. जर त्याला आपण त्याचा उद्योजक निर्माण नाही केला तर कुठली टेक्नॉलॉजी किंवा तो समाजापर्यंत जात नाही, सोल्युशन समाजापर्यंत जात नाही. आता उदाहरणार्थ एक घ्या, आम्ही शहरामध्ये आपल्याकडे कचरा, भारतात एकही शहर असं नाही की तिथे कचऱ्याचं साम्राज्य नाही. आपल्याकडे पैसे कमी आहेत का? नाही आहेत. मोठ्या शहरांमध्ये अजिबात कमी नाही आहेत. फक्त योग्य टेक्नॉलॉजीचा अभाव आणि अर्थात त्याला पॉलिटिकल विलसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आर्थिक पाठबळ हा माझ्या दृष्टीने गौण आहे, ते आपल्याकडे आहे, पण तशा अतिशय अफोर्डेबल टेक्नॉलॉजी डेव्हलप करायचं आम्ही मिशन घेतलं आणि एंड टू एंड सगळा कचरा साफ करण्याचं आम्ही मिशन घेतलं. आणि आमच्याकडे सोल्युशन आता म्हणजे प्लास्टिक असू दे, प्लास्टिकपासून आपण पेंट तयार करतो, प्लास्टिकपासून आपण डिझेल तयार करतो परत. नंतर मग दुसरा जो बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे
त्याच्यापासून आपण बायोगॅसिफिकेशन बायो CNG तयार करतो आणि जी काही नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे त्याच्यापासून गॅसिफिकेशन करून एनर्जी निर्माण करतो. तसंच आपल्याकडे भारतामध्ये प्रचंड ॲग्रिकल्चर वेस्ट आहे, मोठ्या प्रमाणात ॲग्रिकल्चर वेस्ट आहे. आणि आम्ही एका कंपनीला फंडिंग केलेलं, ग्रीन ज्यूस नावाच्या कंपनीला, आणि फक्त कचऱ्यापासून, शेती माल प्रक्रियेपासून जो शिल्लक राहणारा कचरा आहे किंवा शेतीचा कचरा, ह्याच्यापासून आपण काय करता येईल सातत्याने संशोधन करून आमच्या ह्या कंपनीनी लिटरली आपण समुद्राच्या तळापासून किंवा भूगर्भातून आपण जे क्रूड ऑइल काढतो, म्हणजे कोट्यावधी वर्षापूर्वी निसर्गामध्ये जंगलं गाडली गेली, त्यापासून क्रूड ऑइल तयार झालं. ते क्रूड ऑइल जे आता ज्या जंगलापासूनच क्रूड ऑइल तयार झालं ना, पण त्याला कोट्यावधी वर्षे लागली निसर्गाला. ते कोट्यावधीचा काळ आम्ही काही तासामध्ये आपण करू शकत काय नाही. आता टेक्नॉलॉजी आहे, आम्ही ते केलं. जे निसर्गाने कोट्यावधी वर्षात केलं आपण 4 तासात करतो. आपण क्रूड ऑइल बनवतो. म्हणजे तो शेतीचा कचरा, म्हणजे अर्बन वेस्ट, रुरल वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट, ह्याच्यापासून अतिशय अफोर्डेबल टेक्नॉलॉजी डेव्हलप करून प्रोडक्ट तयार केले. म्हणजे हे प्रत्येक अगोदर आम्ही प्रॉब्लेम बघितला, मग त्यापासून सोल्युशन बघितलं आणि परफेक्टली आपण स्टँडर्डाइज केलं त्याला. परफेक्ट. सो आता आपण समुद्र किनाऱ्यावरती आहोत दापोलीच्या. हा जेवढा अथांग आहे, मी असं म्हणेन की ह्याची तुलना करत असताना तुम्ही म्हणताय की आत्ता जे तंत्रज्ञान उपलब्ध झालं आहे, आणि तुम्ही मगाशी एक शब्द वापरला, खरं तर व्यवसाय सुरू करताना सगळ्यात मोठी गरज असते ती आर्थिक पाठबळाची. तुम्ही म्हणता की हल्ली पैसे पण उपलब्ध आहेत, तंत्रज्ञान पण उपलब्ध आहे. मी जर असं म्हटलं की तुमची जी संस्था आहे ती महाराष्ट्रातल्या, जगभरातल्या मराठी उद्योजकांना किंवा ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा आहे त्यांना तुम्ही असं सांगताय की तुमच्याकडे आयडिया पण आहेत आणि प्रसंगी गरज पडली तर असे कुठले फायनान्सर पण आहेत की ज्यांना तुम्ही ब्रिज करू शकता, बरोबर? आम्ही बहुतेक लोक जे आमच्याकडे येतात ते स्वतःच्या काहीतरी आयडिया घेऊन येतात. ओके. नॉट नेसेसरी जेव्हा आम्ही त्याचं पुन्हा काय ते आपण त्याला असेसमेंट करतो तर तेव्हा कळतं की त्या आयडियाला काही बिझनेस पोटेन्शियल नाही. ओके. मग तेव्हा ते म्हणतो, त्या अशा एका उद्योजकाला मी म्हणतो, बाबा ह्याच्यावरती नाही आहे, कदाचित काय होतं अतिशय फ्युचरिस्टिक त्याची काही आयडिया असते, म्हणजे स्वप्नाळू म्हणता येईल अशी जरा, पण त्याचा बिझनेस होईल असं नाही, आत्ता होईल असं नाही, किंवा आउटडेटेड पण असू शकतो, किंवा योग्य मॅच्युअर्ड मार्केट नसतं. मग अशा वेळेला आपण त्याला म्हणतो की नाही बा ह्याच्याऐवजी ते दुसरं काहीतरी कर, त्याला आम्ही सजेस्ट करतो. एखादं उदाहरण सांगा. अशी आयडिया आली तुम्हाला वाटली ही फार भविष्यात कदाचित फ्युचरिस्टिक आहे? नाही, आता उदाहरणार्थ एखाद्याने संशोधन केलं आणि म्हटलं की मी एका तासामध्ये मला 10 कोटी रुपये प्रत्येकी खर्चले, एका तासामध्ये मी चंद्रावर जाईल. फिजिबल आहे का? बिझनेस फिजिबल नाही ना. तर मग तशा आयडिया घेऊन उपयोग नाही आहे. आता अनेक लोक म्हणतात की आम्ही जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे वातावरणामध्ये आहेत, म्हणजे हे वायफायचं असू दे रेडिएशन असू दे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असू दे, आपल्या टेलिव्हिजन टॉवरचं हे असू देत, असे वेगवेगळे सिग्नल एकत्र करून आम्ही त्यातून ऊर्जा निर्माण करू शकतो. असे पण आमच्याकडे लोक आले, पण त्याला बिझनेस सायंटिफिकली शक्य आहे का? आहे. ते सगळ्या वेव्ज आर फॉर्म्स ऑफ एनर्जी. मग त्याला मॉड्युलेट करून आपल्याला पाहिजे त्या एनर्जीमध्ये कन्व्हर्शन शक्य आहे, पण कमर्शियली फिजिबल आहे का? नाही आहे. तेव्हा मधल्या काळात समुद्राच्या लाटापासून वीज निर्मितीचे प्रयोग पण महाराष्ट्रात चर्चेला गेले. आता समुद्राच्या लाटापासून थोड्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती आपण 100% करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आता हे समुद्राच्या कडेला कोकणामध्ये गावं आहेत, त्या गावामध्ये बाहेर कोयनेतून वीज आणण्याची गरज नाही ना. कोयनेतून वीज आणण्याची गरज नाही आहे. ह्या लाटापासून वीज करून समुद्राकडची सगळे गावं आपण स्वयंपूर्ण करू शकतो. पूर्णपणे ऑफ ग्रिड घेऊन त्या गावामध्ये स्वतःची वीज निर्माण करू शकतो, कारण लाटा ह्या वर्षभर आहे. मी हा प्रश्न का विचारला, तुम्हीच ज्या कंपनीला पाठबळ दिलं आहे की जी कंपनी डिझेल आणि पेट्रोल आणि नाफ्ता आणि एव्हिएशनचं फ्यूल बनवते, हो, त्याची बातमी बघून मुख्यमंत्र्यांनी कुणाला तरी पाठवलं, मग काही आमदार तिथे गेले. अजूनही लोकांना, काही प्रमाणात लोकांना असा विश्वासच बसत नाही की ॲग्रिकल्चर वेस्टपासनं डिझेल किंवा पेट्रोल निर्मिती होऊ शकते. काय आहे, आम्हाला 3-4 वर्षे गेले कन्व्हिन्स करायला की बाबा हे डिझेल आहे,
लोकांना काय वाटतं डिझेल पेट्रोल म्हणजे ते खनिज तेलापासूनच निर्माण होतं. इट्स नॉट लाईक दॅट. नाही ना. जे खनिज तेल कुठून आलं? जंगलं गाडली त्याच्यापासून खनिज तयार झालं ना. आता जंगलं गाडून त्याचं आपण मग हाय प्रेशर खाली थर्मल क्रॅकिंग होऊन त्याचं क्रूड ऑइल तयार झालं. ते करोडो वर्षाची प्रक्रिया आपण प्रयोगशाळेमध्ये काही तासामध्ये करू शकतो ना, 4 तासात करू शकतो. ह्याच्यावरती विश्वासच बसत नाही कोणाला, अजूनही बसत नाही फारसा विश्वास. पण ते प्रत्यक्ष आम्ही त्या गाड्या चालवतो. मग पहिल्या आपल्याकडे कोण आलं? आपल्या आम्ही बऱ्याचशा आपल्या जेनसेट मॅन्युफॅक्चर असणाऱ्या कंपन्याकडे गेलो की हे ज्यांचं डिझेल इंजिन कारण डिझेल नाही, त्याला आयडियल फ्यूल आहे हे. किंवा अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट्स आहेत, JCB सारखे अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट, त्याच्यासाठी हे आयडियल फ्यूल आहे, कमीत कमी त्यांना तर वापरू दे. त्या कंपनीने सांगितलं हे जर तुम्ही डिझेल वापरणार असलं तर मी वॉरंटी देणार नाही. अहो म्हणतो मी हे डिझेल आहे, हे पेट्रोल पंपावरचं डिझेल आणि हे डिझेल सेमच केमिकल आहे, एकच रसायन आहे, पण ते वॉरंटी द्यायला तयार नाही. मग आता त्याला खूप आमच्या ग्रीन ज्यूसची आमची जी टीम आहे, वीरा राघवन आणि त्यांची पूर्णपणे फॅमिली आणि मला मित्र, सांगा सर की तुम्ही डीन झाला 2001 सालात, महासंचालक. डीन हा शब्द बरोबर आहे. सो महासंचालक पदाच्या तुमच्या कार्यकाळापासून आजपर्यंत किती कंपन्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं आहे? एक त्यातल्या कोणत्या अशा कंपन्या आहेत की खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा बिझनेस स्केल पर इन टर्म्स ऑफ टर्नओव्हर आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन, 10 उदाहरणं सांगितली तर महाराष्ट्र लगेच लक्षात घ्या. एकतर आपण वेगळं मॉडेल तयार केलं इन्क्युबेशनचं. हे भारतामधलं एकमेव एक इन्क्युबेशन सेंटर आहे की इन्क्युबेशन सेंटर उभा करायला कुठल्याही सरकारच्या स्कीममधून आपण 1 रुपया पण घेतला नाही. एकमेव सेंटर आहे. आधी तर आपण हे इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय हे एकदा ती संकल्पना. हे इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय? पूर्वी आम्ही 40 वर्षापासून आपल्याकडच्या वैज्ञानिकांना, टेक्नॉलॉजी ट्रेंड तरुणांना स्वतःच्या पायावरती स्वतःच्या टेक्नॉलॉजी उद्योग निर्माण करायला मदत करणारं केंद्र म्हणजे इन्क्युबेशन सेंटर. म्हणजे स्टार्टअप्स आजकाल जर स्टार्टअप म्हणतात, स्टार्टअपचे उद्योग निर्मितीचं केंद्र, सपोर्ट सेंटर, त्याला इन्क्युबेशन सेंटर म्हणतात. आता भारतामध्ये खाजगी आणि सरकारी सहाय्यता मिळवलेले जवळजवळ 1000 इन्क्युबेटर्स आहेत. पण आम्ही हे 40 वर्षापूर्वी सुरुवात केली. तेव्हा इन्क्युबेशन शब्द नव्हता, स्टार्टअप हा पण शब्द नव्हता, इनोव्हेशनसुद्धा शब्द नव्हता तेव्हा. मग तेव्हा आपण ठरवलं की ॲसेट लाईट, कमीत कमी सरकारवरचा डिपेंडन्स, असं करून आपण एक वेगळंच मॉडेल तयार करावं. आणि मग आपण तसं आतापर्यंत 1372 कंपन्या उभ्या केल्या. त्यातल्या 260 कंपन्याला आपण फंडिंग केलं. फंडिंग मात्र वेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीममधून आणि काय स्वतः सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कने जनरेट केले असं ते फंडिंग आलं. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या ऑपरेशनसाठी गव्हर्नमेंटचे पैसे नाही, मात्र स्टार्टअपसाठी द्यायसाठी गव्हर्नमेंटचे पैसे आपण वापरले. आणि साधारण किती फंडिंग ह्या कंपन्या? आतापर्यंत जवळजवळ 41 कोटी रुपयापर्यंत आपण फंडिंग केलं. पण 260 हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीने केलं. हां, आणि 261 कंपन्याला आपण फंडिंग केलं. टचवूड असं आहे की एक्सेप्शन केस आहे, अजून पण एकही कंपनी फेल गेलेली नाही आहे. म्हणजे तुम्ही इन्क्युबेट केले 260 कंपन्या तयार झाल्या, उभ्या राहिल्या, एम्प्लॉयमेंट. आपण इन्क्युबेट केला 1372, पण फंडिंग केलं स्वतः 260, त्यातली एक पण फेल्युअर नाही आहे. वा, अशी काही 5-10 नावं सांगता येते जी त्यांच्या परिसरातली आहेत की लगेच लोक आयडेंटिफाय करू शकतील आणि त्यांचं प्रोडक्ट काय होतं साधारण? नाही, आता वेगळं आपण काय झालं आहे, हे थोडंसं युनिव्हर्सिटी लिंक्ड असल्यामुळं सेक्टर ॲग्नॉस्टिक बनवलं. म्हणजे कोणत्या विशेष क्षेत्रच याच क्षेत्रात आपण काम करून अट्टास नाही आहे. आता क्लीनटेकमध्ये आपण 2 गोष्टी करतो. एक तर हायटेक कंपन्या, डीप टेकला म्हणतात. आता ग्रीन ज्यूस आपण सांगितलं तसं आहे. आपली दुसरी अरित नावाची कंपनी आहे. जसं आपल्याला माहीत आहे आजकाल ते हेल्थ मॉनिटरिंगसाठी घड्याळ वगैरे असतात, तसं प्राण्यांसाठी कुठे काय, पण जनावरांची हेल्थ मॉनिटरिंग करायला कुठे काय. जनावरांना ताप आला तरी आपण दूध काढतोच, जनावरांचा का फूट अँड माउथ डिसीज झाला तरी कळत नाही लवकर. तर कॅटल हेल्थ मॉनिटरिंगसाठी आमची आरिथ नावाची एक दुसरी स्टार्टअप आहे. तरी आपण AI बेस्ड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आपण कॅटल हेल्थ मॉनिटरिंगची कॉलर तयार केली. त्या कॉलरचा फायदा काय होतो? एकतर ते गाय किंवा म्हैस आजारी आहे का ते कळतं. आजारी असताना दूध काढू नये, व्हायरल इन्फेक्शन दूध काढू नये, किंवा त्याला फूट अँड माउथ डिसीज झाला तर त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे.
हे लवकर कळत नाही अदरवाईज, पण ह्याच्यामुळे कळतं. सगळ्यात फायदा दुसरा आहे, आजकाल काय आहे, विशेषतः गायीच्या बाबतीमध्ये सगळ्या गायीला शेतकऱ्यांना वाटतं की त्याला फिमेलच बाळ झालं पाहिजे, कालवडच झाली पाहिजे. कालवडच झाली पाहिजे, बैल नको व्हायला. पण त्या बैलाचं करायचं काय, शेतीसाठी बैल वापरत नाहीत आता, फक्त शर्यतीसाठी वापरत असेल थोडीफार. आणि मग आता कत्तलीला परवानगी नाही आहे, मग करायचं काय, सांभाळणं अवघड जातं. मग ते सेग्रिगेटेड सिमेंट मिळतं. असं सिमेंट की ज्याच्या ते वापरलं गायला तर गाभण जायसाठी, तर त्याला फक्त फिमेल कालवडच होणार, असं सेग्रिगेटेड सिमेंट. सर्वसाधारण आता शेतकरी काय करतो, एक्झॅक्टली गाय कधी हिटवरती आली, माझावर आली हे कळत नाही, आणि 2 ते ॲव्हरेज 3 वेळा ते सिमेंट वाया जातं, गाभण जात नाही. वाजाचं एक्झॅक्टली वेळ कळत नाही. आपली जी कॉलर आहे त्या कॉलरमुळे एक्झॅक्टली कधी माझावर येणार आणि कधी सिमेंट द्यायचं ह्याचं प्रिसाईज वेळ कळते, आणि त्यामुळं सिमेंट वाया जात नाही, आणि 3 वेळा सिमेंटची कॉस्ट वाचते. समजा 3दा तुम्ही सिमेंट दिलं आणि 3 महिने त्यात वाया जातात, 3 महिन्याचा गाईचा चारा आणि दूध मिळत नाही, दुधाचा लॉस आणि चाराचा खर्च 40-45 हजार रुपये शेतकऱ्याला नुकसान एका कंपनी तो पट्टा तयार केला जो AI बेस्ड आहे. तो आता अमूल, चितळे ह्या मोठ्या डेअरी वापरत आहेत, आणि चितळेनं अमूल तर आपले ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत, आता आपलंच प्रमोशन ते करत आहेत, आणि आता अनेक डेअऱ्या ते येतात. आता तुम्ही असं सांगितलं की कुठलं व्हर्टिकल तुम्हाला असं तुम्ही स्वतःला मर्यादित ठेवलेलं नाही, सगळ्याच सेक्टरमध्ये तुम्ही काम करतात. सोशल इम्पॅक्ट आम्ही म्हणतो की ह्याचा इम्पॅक्ट कशा, उगीच आपलं काय तर स्वप्नात काय ते मला काय तर मान करायचं आणि मंगळावर जायचं वगैरे, ठीक आहे तू इलॉन मस्ककडे जा मी म्हणू, ते आम्ही काय म्हणणार नाही. काय बाबा पर्यावरणात इम्पॅक्ट चांगला काय होणार आहे का, म्हणजे क्लीन टेक्नॉलॉजी, क्लीन फ्यूल, वेस्ट रिसायकलिंग, वॉटर ट्रीटमेंट, ह्याच्या मग हे हेल्थ, अफोर्डेबल हेल्थ, व शुद्ध पाणी दिलं पाहिजे, कुपोषण नष्ट झालं पाहिजे. आणि हेल्थकेअरमध्ये हर्बल प्रॉडक्ट्सवरती आपल्याकडे 4-5 कंपन्या आहेत, अँटीव्हायरल, पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स, डिमेन्शिया, डायबिटीज, अल्झायमर, पार्किन्सन, ह्याचे सर्टिफाईड ड्रग आपल्या स्टार्टअपच्या मार्केटमध्ये आपण आणले. अफोर्डेबल म्हणजे आपल्याकडं पार्किन्सनसाठी इतके टॉक्सिक केमिकल घेतात, आणि विशेषतः उतार वयामध्ये जास्त त्रास होतो, त्याचे हात हलत असतात सारखे. आपल्या एका वेम्सा बायोटेक्नॉलॉजी आपली कंपनी आहे, त्यांनी नेझल हर्बल ड्रॉप्स काढले, त्याला पेटंट ग्रांटेड आहे, मार्केटमध्ये ड्रग आहे, ते नाकात ड्रॉप घातले की तुमचं पार्किन्सन बरा होतं. आपली दुसरी अजून एक नेचर बायो म्हणून कंपनी आहे, तर त्या कंपनीचं डॉक्टर शर्मा म्हणून नॅचरोपॅथ आहेत, तर त्यांनी एक अँटीव्हायरल कोविडच्या काळामध्ये व्हायरोलिना नावाचं हर्बल पावडर काढली, त्याला रेमडेसिवीरच्या अगेन्स्ट टेस्टिंग केलं, आणि रेमडेसिवीरपेक्षा कितीतरी इफेक्टिव्ह आहे हे अगदी क्लिनिकल रिसर्चने प्रूव्ह झालेलं आहे. ते ड्रग मार्केटमध्ये आहे सर्टिफाईड अँटीव्हायरल कॉम्प्लिकेशन्स. असे कितीतरी मग त्या हेल्थकेअरमध्ये आपण केलो. नंतर हेल्थकेअरमध्ये आपल्याकडे सर्वात जास्त म्हणजे दररोज आपल्याकडे शेकडो महिला मरतात, दगावतात, कारण सर्वायकल कॅन्सर. पुण्यामध्ये आपण सुशिक्षित महिलांमध्ये सर्वे केला, तुम्हाला सर्वायकल कॅन्सर कशामुळे होतो माहीत आहे का? 2% महिलांना माहीत होतं सर्वायकल कॅन्सर काय आहे. हे ब्रेस्ट कॅन्सर कदाचित बरा होईल, होणार नाही, लॉंग टर्म ट्रीटमेंट आहे, खर्च खूप आहे. पण सर्वायकल कॅन्सर हे पॅपिलोमा व्हायरस नावाच्या व्हायरसचं इन्फेक्शन सर्व्हिसला झालं. इन्फेक्शन झालं म्हणजे कॅन्सर झाला असं नाही, पण कॅन्सर व्हायचे चान्सेस आहे. मात्र ते इन्फेक्शन वेळेत ट्रीट केलं की 100% बरोबर होऊ शकतात. म्हणजे आपल्याकडच्या म्हणजे 95-96% महिलांना इन्फेक्शन ज्यांना झालेलं आहे त्याला कॅन्सर नसतो झालेला, मात्र होऊ नये म्हणून त्याला जर ट्रीट केलं 100% बरोबर होऊ शकतात. आपण ती टेस्ट आपण आणली, आयोजन बायोसायन्सेस नावाची आपली कंपनी आहे, त्यांनी त्या टेस्ट मार्केटवर आणली, आणि अक्षरशः 4-5% 16-17% वेगळ्या पॉप्युलेशनवर आपण सर्वे केला, महिलांना सर्वायकल कॅन्सर पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन झाले. मला आता जेवढं लक्षात आलं आहे मुलाखतीच्या एवढ्या भागात, की मुळात लोक स्वतःची काहीतरी कल्पना घेऊन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ककडे येतात, राईट.
इंडस्ट्रीतली काही रिक्वायरमेंट असते ते पण लोक तुमच्याकडे येतात. ज्यांना काहीतरी कल्पना सुचलेली आहे ती तर लोक येतातच. पण मग सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल पार्क ह्याच्यामध्ये भूमिका बजावतं काय नाही? एकतर टेक्नॉलॉजी असेसमेंट करणे, ती जी कल्पना आलेली आहे. मार्केटेबल आहे का, टेक्निकली फिजिबल आहे का, ते स्वप्न तर नाही ना. म्हणजे मला जे सुचलंय ते येऊन तुमच्याकडे टेस्ट करून घ्यायची. हां, ते हे कोण व्हॅलिडेट करणार, राईट. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मग एकदा वाटलं की येस, ही टेक्नॉलॉजिकल सोल्युशन चांगलं आहे, सोशल इम्पॅक्ट होणार आहे, ह्याच्यामध्ये बिझनेस पोटेन्शियल आहे, मग त्याला ऑलराऊंड 360 डिग्रीज मेंटरिंग करायचं. ओके. म्हणजे काय करणार तुम्ही? मेंटरिंगमध्ये त्याला एक तर बिझनेस प्लॅन तयार केला पाहिजे, प्रोटोटायपिंगसाठी त्याचं रोडमॅप तयार केला पाहिजे, टेस्टिंग सर्टिफिकेशनचं रोडमॅप तयार केला पाहिजे, त्याला लागणारे सगळे मेंटर्स, एक्सपर्ट्स त्यांना उपलब्ध करून देणे. सगळे बहुतेक मेंटर आमच्याकडे फुकट काम करतात, स्वतःहून स्वतःचा वेळ देऊन एक पैसा न चार्ज करता फ्री करतात. आणि मग त्यांना मग फंडिंग मिळवून देणे. म्हणजे आयडिया, समजा एखादा तरुण आहे, त्याला घरून बाबा फायनान्शियल सपोर्ट नाही आहे, मग आता त्याची तशी इच्छा आहे, त्याला काय म्हणतो किलिंग इन्स्टिंक्ट म्हणतो किंवा फायर इन द बेली म्हणतो आहे, मात्र आर्थिक पाठबळ नाही, तर त्याला आपण 30,000 रुपये महिना फेलोशिप देतो 1 वर्षभर. फुल टाईम तू तुझ्या आयडियात माझ्या ऑफिसमध्ये बसून काम कर, सगळं तुला फुकट, शेवटी महिन्याला 30,000 रुपये तुला देणार. वा. आणि वर्षाच्या शेवटी त्यांनी फंडेबल बिझनेस प्लॅन घेऊन यायचं, करायचं, आम्ही त्याला मदत करतो फंड मिळवण्यासाठी. हां. मग तो बिझनेस प्लॅन तयार झाला की मग त्याला आम्ही एक प्रयास नावाची आमच्याकडे स्कीम आहे किंवा स्टार्टअप इंडिया सीड फंडची स्कीम आहे. 10 ते 20 लाख रुपये आपण त्याला ग्रांट देतो, ग्रांट अनुदान. त्याच्यातून तो प्रोटोटाईप तयार करणार, त्याचे सॅम्पल तयार करणार, मार्केटमध्ये जाणार, मार्केटमध्ये व्हॅलिडेट करणार, टेस्टिंग करणार की हे वर्क्स, त्याला घेणारे लोक आहेत. एकदा हे प्रूव्ह झालं की मग आपण त्याला 1 कोटी रुपयापर्यंत सीड फंडिंग करणार. सुरुवातीला 20 लाख प्रोटोटाईपसाठी, सुरुवातीला नाही, फेलोशिप 30,000 रुपये, शिवाय सगळा सपोर्ट फ्री. त्यानंतर त्याला प्रोटोटाईप ग्रांट 20 लाखापर्यंत, त्यानंतर 1 कोटीपर्यंत आर्थिक सहभाग. आणि मग त्यानंतर त्याला अजून मोठी करायची असेल कंपनी, तर त्याला आपण ॲक्सेलरेशन प्रोग्राममध्ये, म्हणजे त्याला आपण अशी तयारी करतो त्याची, असं प्रेझेंटेशन तर करून घेतो की मोठमोठे जे फंड आहेत, व्हेंचर फंड आपण म्हणतो किंवा एंजल इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना बोलवतो, त्यांच्यापुढे याला प्रेझेंटेशन द्यायला होतो. आणि म्हणजे अक्षरशः 20-20 कोटी रुपयाचं फंडिंग मिळालेलं आहे. आता आपल्या ग्रीन ज्यूज आपण बोलतो आहे, त्याला 100 कोटी रुपये भारत सरकारचं त्याला फंड मिळालं, लोन मिळालं, म्हणजे 5% रेट ऑफ इंटरेस्ट लोन मिळालं. अशा आपण अनेक कंपन्यांना मिळाले आपल्याला. म्हणजे 100 कोटी 200 कोटीपर्यंत फंड मिळालेले आपल्या अनेक कंपन्या आहेत. ऐकताय तुम्ही? बरं, ही सरकारी व्यवस्था आहे, याच्यामुळं माझा संपूर्ण विश्वास या व्यवस्थेत असल्यामुळं गेल्या 1 वर्षभरापासून मी डॉक्टर जगदाळे सरांच्या संपर्कात होतो. मधल्या आमच्याही व्यस्ततेमुळं, कारण मध्ये निवडणुका वगैरे होत्या. पण ते बायो वेस्टपासनं जेव्हा डिझेल आणि पेट्रोल बनवण्याची कल्पना महाराष्ट्रासमोर आम्ही मांडली, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मुळात सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल पार्कचंच आपल्याला महत्त्व हे महाराष्ट्राला समजून सांगायला हवं. आता काही लोक जे प्रेक्षक असे आहेत, त्यांच्याकडे स्वतःची कल्पना आहेच, फंडिंग पण आहे त्यांच्याकडे, राईट, ते टेक्नॉलॉजी प्रूव्हन पण असतील. अशा वेळेला वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांना लागेल. कदाचित मार्केट कुठे आहे, बरोबर आहे, सरकारमधल्या ज्या वेगळ्या अडचणी आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काही मदत करता? नक्कीच. एकतर काय, त्यांना फार चांगलं, म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याला एव्हरीथिंग इज ऑन प्लॅटर. आयडिया आहे, टेक्नॉलॉजी आहे, पैसे आहे, मग त्याचं बिझनेसमध्ये रूपांतर करणे हे एक वेगळं स्किल आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे तज्ज्ञ लोक आहेत, तर जसं तुम्हाला माहीत आहे की एक फायनान्स गुरु आपण म्हणतात, डॉक्टर अनिल लांबा. सगळ्यांना अगदी त्याला गुगल सर्च केलं तुम्हाला कळेल, खूप मोठा फायनान्स गुरु आहे. नंतर आपले डॉक्टर पाटील योगेश पवार म्हणून आहेत. ज्या कंपन्याची ग्रोथ स्टॅग्नेट झाली, 5 कोटी 10 कोटी 100 कोटी, पुढे ग्रोथ होत नाही, मग त्यांना घेऊन त्याला सल्ला देऊन, मार्गदर्शन करून, ग्रूमिंग करून ते 10 पट कसे ग्रोथ होईल ह्याचं मार्गदर्शन करतात. अशा आपल्याकडे अनेक तज्ज्ञ आहेत की या क्षेत्रात अनुभव आहे, त्यांची आपण त्याला सांगड घालून देतो. दुसरं म्हणजे काय, मार्केट करताना आपण म्हणतो की अरे मी पुण्यात बिझनेस करतो, पुणेच मार्केट शोधतो आपण. किंवा कोण म्हणतो की माझा हा प्रॉडक्ट गव्हर्नमेंटसाठी आहे. गव्हर्नमेंटमध्ये काम करणं आपण सगळ्यांना माहिती आहे की सोपं नाही आहे.
फार अवघड आहे. मी सगळं आमच्या स्टार्टअपला म्हणतो, सरकारसाठी धंदा बिझनेस करणार असाल तर तुम्ही शक्यतो प्रायोरिटी करू नका. लकी असाल तर तुम्ही धंदा कराल, कारण ते सोपं नाही आहे. तर म्हणतो की दुसरं मार्केट तुमचं काय आहे, संपूर्ण भारत मार्केट आहे, सगळे राज्य मार्केट आहेत. भारताच्या बाहेर तुम्ही आफ्रिकेत जा, साऊथ ईस्ट एशियामध्ये जा, तर आपलं एक ग्लोबल नेटवर्क आहे. जवळजवळ 38 देशांबरोबरचं आपलं नेटवर्क ॲक्टिव्ह नेटवर्क आहे. त्याचे आपण मेंबर आहोत. आम्ही फाउंडर आहोत. म्हणजे एशियन असोसिएशन ऑफ बिझनेस इन्क्युबेटर्स, ABI, हे अनेक आशिया खंडातल्या अनेक देशांची संघटना आहे, इन्क्युबेटर असोसिएशन आहे. नंतर एशिया पॅसिफिक ॲक्सिलरेशन नेटवर्क, हे तैवान बेस्ड आहे. असे आपलं ग्लोबल नेटवर्क आहे. आणि या संस्थेचा मी फाउंडर आहे, व्हाईस प्रेसिडेंट आहे. मग त्यांना म्हणतो त्या देशात जा ना. आता आपली एक कंपनी, 5 कंपन्या भारतातल्या आपण तैवानला पाठवल्या. त्यांनी सेमीकंडक्टर चिप डिझाईन केली आहे आपल्या कंपन्या, हां, स्टार्टअपनी. पण त्यांना फॅब्रिकेशन, त्याला फाउंड्री म्हणतात. चिप मॅन्युफॅक्चर करायला प्रोटोटाईप फॅसिलिटी नाही आहे. मग तिकडे म्हणजे प्रोफेसर हँक नावाचे माझे मित्र आहेत NYSU युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांना मी रिक्वेस्ट केली काय करता येईल. त्या गव्हर्नरने आम्हाला सपोर्ट दिला आणि 5 कंपन्यांना तिकडे पाठवलं. प्रत्येक कंपनीला $5 लाख एवढी फॅसिलिटी त्यांनी फ्री दिली अशा 5 कंपन्याला. नंतर दुसरी आपली एक कंपनी आता आहे अलारिक नावाची. त्यांनी एक गेमिंग कन्सोल तयार केलेलं आहे. अतिशय इंटरेस्टिंग गेमिंग कन्सोल तयार केलेलं आहे. त्याला इथं मॅन्युफॅक्चर करतं ना, तेव्हा तो आता तैवानमध्ये मॅन्युफॅक्चर करतो आहे. आपण त्याला फॅसिलिटी तैवानमध्ये, आणि आपल्या त्या तैवानमधल्या इन्क्युबेटरमध्ये त्याची कंपनी स्टार्टअप आहे. अजून 2 कंपन्या आहेत आपल्या भारतीय लोकांच्या कंपन्या तैवानमध्ये. त्यांनी $1 मिलियन 2 कंपन्याला त्यांना सीड फंडिंग मिळालं. $1 मिलियन. काय ऐकता तुम्ही? म्हणजे 10 कोटी रुपये. ठीक आहे. तसं आफ्रिका फार मोठं मार्केट आहे. आफ्रिकेमध्ये आपण जात नाही. त्यांना दे आर काय म्हणतात, हंग्री फॉर टेक्नॉलॉजीज. आणि भारताबद्दल, भारतीय माणसांबद्दल आफ्रिकीय लोकांना खूप आस्था आहे, प्रेम आहे. प्रेमळ लोक आहेत. आपण जसं फॅमिली ओरिएंटेड, असं आफ्रिकन फॅमिली ओरिएंटेड लोक आहेत. आपण तर तिकडे गेलो की त्यांना इतक्या टेक्नॉलॉजीची गरज आहे. ते प्रचंड मोठं मार्केट आहे, आपण एक्सप्लोर करतच नाही ना. मी खरं तर हा प्रश्न नंतर विचारणार होतो, पण आता तुम्ही सांगितलंय आपण युरोपमध्ये आपल्या टेक्नॉलॉजी कंपन्या युरोपमध्ये नेल्या. आपण वाटतं युरोप मोठं डिफिकल्ट मार्केट आहे. आपल्या कंपन्या युरोप, आपलं एवेक्स नावाची एक संस्था आहे, म्हणजे वॅलोनिया ट्रेड एजन्सी, बेल्जियम गव्हर्नमेंटची, म्हणजे फ्रेंच स्पीकिंग बेल्जियम रिजन आहे, तिचं एवेक्स आहे. त्यांच्याबरोबर आपण 5 वर्षे प्रोग्राम तयार केला आणि आपण कंपन्या शॉर्टलिस्ट केल्या. आणि त्या कंपन्याला आपण तिकडे घेऊन गेलो आणि हाऊ टू डू बिझनेस इन युरोप ह्याचं आपण ट्रेनिंग 1 आठवड्याचा प्रोग्राम केला. दे वर ट्रीटेड लाईक अ CEOs. वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या इन्क्युबेटर असोसिएशन, सायन्स पार्क, तिकडे जाऊन एक्सपोजर त्यांना दिलं. आणि दे वर ट्रीटेड लाईक अ CEOs. दे वर गिवन मर्सिडीज बेन्झ कार्स, ऑडीज अँड BMWs. आणि त्यातल्या आपल्या 4 कंपन्या तिकडे गेल्या. म्हणजे हे पण युरोपसुद्धा आपण मार्केट टॅप केलेलं आहे. आफ्रिका, युरोप, एशिया पॅसिफिक. एक वैयक्तिक प्रश्न विचारतो आणि तो अनेक प्रेक्षकांच्या मनात येईल. मग तुम्ही साधारणपणे किती देश फिरलात? मी आत्तापर्यंत 138 देश फिरलो. म्हणजे गेल्या 1 वर्षात मी जेव्हा वयाचा 65 वर्षे पूर्ण झाली, पुणेकर, आम्ही आता पुण्याचं नसलो तरी पुणेकर झालो आहे. पुणेकरांना एक खोड असते, 65 वर्ष काय ते पण करतात. 65 वेळा मी सिंहगड चढणार, 65 किलोमीटर सायकल चालवणार. मी म्हटलं की आम्ही काय करू शकतो. मी म्हटलं 65 भाषणं देऊ शकतो. मग गेल्या वर्षभरात मी 23 देशात जाऊन 67 भाषणं दिली. वा. आणि बाय डिफॉल्ट माझं 65वं भाषण जिनिव्हामधले युनायटेड नेशन्समध्ये होतं. जबरदस्त. सो डॉक्टर राजेंद्र जगदाळे किती महत्त्वाची आणि किती तळमळीनं ते माहिती सांगतायत. मी हा प्रश्न तुम्हाला शेवटी विचारणार होतो, पण आत्ताच विचारून घेतो का ती सुरुवात झाली. हे इतकं सगळं अनुकूल वातावरण आहे असं तुम्ही म्हणताय, आपली अडचण काय नेमकी? वातावरण अनुकूल नसतंच. ओके. वातावरण अनुकूल करून घ्यायचं असतं. वा. निसर्गामध्ये सुद्धा प्रत्येक स्पीसीज स्वतःचं इकोसिस्टम स्वतः डेव्हलप करत असते. कसलं आता हे प्राण्यांना कधी कोण मारेल काय सांगता येतं का? आता आपण ज्या वाळू जिथे आपण आहोत, समुद्राच्या
त्या पिलाला काय खात्री आहे किती जगतील? ती एखादी ती कासवाची ती मादी शेकडो ह्याच्यामधले एखादी जिवंत असेल. तसं आपल्या उद्योगधंद्याचं तसंच आहे. प्रत्येक उद्योजकांनी आपली आपली इकोसिस्टम हे आपण स्वतः निर्माण करायचे असते. रेडी प्लॅटर असं काही नसतं. असं काही नसतं. कोण म्हटलं की रेडी प्लॅटर या नाही आहे. ते धडपड करायची, त्याला आपण त्याला किलिंग इन्स्टिंक्ट म्हणतो, ते धडपड करायला पाहिजे. आणि मग स्वतःच आपण हे कॉन्टॅक्ट डेव्हलप पाहिजे, कोणाकडे गेलं पाहिजे. पण एक मी सांगतो, भारतातच नाही, माझा अनुभव जगातल्या सगळ्या देशामध्ये जा, एखादा एंटरप्रेन्योर असेल त्याला मदत पाहिजे. जगभर लोक मदत करायला तयार असतात. आपल्याला अजिबात काय म्हणा न्यूनगंडता असता का कामा नये, आपणाला अजिबात इनिव्हेशन असता कामा नये. मी कसं कोणाकडे जाऊ? म्हणजे कुठल्याही फॅक्टरीत जा, आमच्या स्टार्टअप गेला ते आपल्या पुण्यातल्या फॅक्टरीमध्ये लोक ओपन आर्म्सनी स्वागत करतात. अरे काय तुला पाहिजे? फार एक्सायटिंग काम करतोय, माझं लेथ मशीन वापर, माझं VMC वापर. अरे एखाद्या इंजिनियर बोलवता, ह्याला काय मदत पाहिजे बघ, जरा मदत करा. एकाही स्टार्टअपला आपल्या पुण्यातल्या कंपन्यांनी असं केलं नाही की आम्ही तुम्हाला मदत नाही करणार. आता मी परदेशातलं सांगितलं, आपण म्हणून चायनाबद्दल आपला फार मोठा गैरसमज आहे. असं वाटतं की अरे चायना खडूस माणसं आहेत, टेक्नॉलॉजी चांगली कॉम्पिटन्स नाही, फसवतात. पूर्ण गैरसमज आहे. मी चायना माझ्या सगळ्या संशोधन संस्थान याच्यावर खूप जवळचं माझं संबंध आहेत. अक्षरशः दे वेलकम यू विथ ओपन आर्म्स. या सगळं दाखवतात. अनेक कॉन्फिडेन्शियल गोष्टी सो कॉल्ड आपल्याला वाटतं कॉन्फिडेन्शियल, ते ओपन अगदी मुक्त हस्ताने आपल्याला दाखवतात. तिकडे जाऊन मदत मागितली तर मदत मिळत नाही, असं होतच नाही. चायना घ्या, तैवान घ्या, युरोपमध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच हे मदत करतात. थोडासा अमेरिकेतला माझा अनुभव वेगळा आहे. हां, अमेरिकेतल्या लोकांचं काय जरा खतरूड असतं. हे आता वातावरण बदललंय म्हणून तुम्ही नाही म्हणत. ते कॉन्फिडेन्शियल आहे, NDA पाहिजे, हे सगळं अमेरिकन लोक आहेत. पण बहुतेक लोक आफ्रिकेमध्ये, एशिया पॅसिफिकमध्ये, भारतातल्या कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये जा, कोणी लोक मदत करतात. फक्त आपण आमच्या एंटरप्रेनरनी बाहेर पडायला पाहिजे. हे जे 1300 कंपन्या आहेत ज्या तुम्ही इन्क्युबेट केल्या, मार्गदर्शन, मराठी किती आहेत? 1300 पैकी असतील 1100-1150 कंपन्या मराठी आहेत. हो, मग काय, क्या बात. असं काय आम्ही काय भारतातली कुठली कंपनीमध्ये चालते, पण महाराष्ट्रातल्या बाहेरच्या असतील 100-150 कंपन्या असतील. बाकी सगळ्या मराठी, सगळ्या महाराष्ट्रातल्या कंपन्या. आणि अगदीच असे रॅन्डमली म्हणून, कारण तुम्हाला काही सगळे आकडेवारी पाठ असणार नाही. हे 1300 कंपन्यांची मिळून त्यातल्या समजा 2-250 तुम्ही म्हणाल की फारच यशस्वीपणे काम करतायत किंवा सगळ्याच करत आहेत, साधारणपणे काय उलाढाल सुरू असेल आता? अरे बापरे, फार अवघड प्रश्न आहे. रॅन्डमली म्हणजे आता मी सांगतो की अगदी एक 50-60 लाखापासून एक 70-80 हजार कोटीपर्यंत. व्हॉट? यस, हे रेंज आहे या कंपन्याची. म्हणजे तुम्ही मार्गदर्शन केलेल्या 70-80 लाखापासून ते 70-80 हजार कोटीपर्यंत अशा कंपन्याची रेंज आहे. त्यातली एक फ्रिडो तुम्हीच परवा तुम्ही फार ती जबरदस्त आपलीच कंपनी आहे. पण परवा आपलं 40वा फाउंडेशन डेच्या वेळेला आपण आला होता, तिकडे सोलर कार, तिथं नवीन कंपनी आहे. पण तुम्ही ते लो GI बटाटा बघितला असेल, सिद्धिविनायक म्हणून, ती आपली कंपनी आहे. आपली कंपनी आहे. तर सिद्धिविनायकले आपले फर्स्ट स्टार्टअप पैकी स्टार्टअप कंपनी. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो लाखो तरुणांच्या मनात येणार आहे तुमची मुलाखत पाहिल्यानंतर, हाऊ टू अप्रोच? काय नाही, ईमेल पाठवणे. माझं असं आहे, माझ्या बाबतीत प्रश्न, मी पुण्यात असेल आणि कोणी फोन केला, मी त्याच दिवशी बोलवतो. म्हणजे मला ईमेल पाठव, माझी अपॉइंटमेंट घे, मग पुढच्या आठवड्यात बघू, असं नाही. आज येऊ शकतोस का? म्हणजे आजचा शेवटचा व्हिजिटर संपल्याशिवाय मी घरी जात नाही, रात्री कितीही वाजू दे. म्हणजे सेम डे. आणि तुमचं कार्यालय हे विद्यापीठाच्या प्रांगणातच? विद्यापीठाच्या आतमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क नावाची स्वतंत्र बिल्डिंग आहे. आपण आपल्या ॲज अ नेटवर्कमध्ये बरेच ठिकाणी आपण काम करतो. खारघरला रियाज शिक्षण संस्थेबरोबर आपण 3 सेंटर उभा केले आहेत. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे कोथरूडला, तिथे एक सेंटर उभं केलं आहे. अनंतर प्रवाह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सहकारनगरला, तिकडे एक सेंटर आपलं आहे. साताऱ्यामध्ये आहे, हडपसरला एक आहे. हे आपले नेटवर्क सेंटर्स आहेत.
पण मुख्यालय आपलं पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये आहे. फाईन. त्या तुमची काय वेबसाईट वगैरे की जिथे आता तरुणांनी संपर्क साधावा, मेल आय डी? ते ईमेल आहे stp@scitechpark.org.in फाईन. आणि माझा डायरेक्ट नंबर मी द्या हरकत नाही, नाही. सर. फक्त माझी विनंती एवढीच आहे की मी फोन घेतला नाही तर नाराज नका होऊ, मला मेसेज पाठवा. सांगा नंबर. 996-4-0-996. इतक्या मोठ्या माणसाने तुम्हाला नंबर दिला आहे, त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही सरांना फोन अजिबात करणार नाहीत. तुम्ही मेसेज ड्रॉप करा. ही इज ऑलवेज बिझी डुईंग सम, इकडे मिटिंग चालली आहे, तिकडे मिटिंग चालली आहे. मी गेली वर्षभर झालं सरांच्या संपर्कात आहे आणि मला असं लक्षात आलं होतं की सरांना केव्हा ना केव्हा तरी ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणायचं. आपलं दुर्दैव आहे की आपण इतक्या चांगल्या व्यक्तिमत्वांना महाराष्ट्रासमोर वेळेवरती आणू शकलो नाही. आता मुलाखतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्या महत्त्वाच्या भागामध्ये मला प्रोजेक्शन साधारणपणे ह्या इकॉनॉमीचं काय असू शकतं आणि कुठली अशी धोरणं आहेत की ज्या धोरणाबद्दल काही बदल होणं फार गरजेचं आहे. सगळ्यात आधी तर ही 5 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट सुरू आहे आपल्याकडे, बरोबर आहे. राईट. आणि आता 5व्या त्या 6व्या नंबरची इकॉनॉमी आपण काय 4थ्या-5व्या नंबर होते आणि 5 ट्रिलियनपैकी 1 ट्रिलियन आपण महाराष्ट्रातून करायचं असा संकल्प असं आहे. आपलं संकल्प आहे. संधी काय आहेत? आता साधा सिंपल सांगतो ना, आपलं बायोमासपासून फ्युअल, जगाचं जिओ पॉलिटिकल सिनॅरिओ आपण बदलू शकतो. इंडिया. तुम्हाला माहीत आहे की तेलामुळं जगाची सगळं पॉलिटिक्स चालू आहे. ते आपण पूर्णपणे 100% आपण फॉसिल फ्यूल न वापरता आपण ते तयार करू शकतो. याच्यामध्येच आपण जवळजवळ 500 ट्रिलियन इकॉनॉमी याच्यावरती बिल्ड करू शकतो. एकतर इथं बघा मल्टिपल फायदा आहे. क्रूड ऑइल इम्पोर्ट कॉस्ट वाचली, रिफायनरीमध्ये होणारं पोल्युशन वाचलं आणि ह्याच्यामध्ये पोल्युशन शून्य टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. शेतकऱ्यांचा प्रचंड फायदा झाला. शेतकऱ्याच्या ज्या मालाला, वेस्ट प्रोडक्टला शून्य भाव आता आहे. ज्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचं जे काय वेस्ट आहे त्याला डिस्पोजल प्रॉब्लेम आहे, त्याला भाव आला. हे सगळं आत्ताची जी वेस्ट आहे ते जर आपण गृहीत धरली तर आपण 20% क्रूड ऑइलचा आपला इम्पोर्ट आपण रिप्लेस करू शकतो. एवढे आत्ता बेस्ट आपल्याकडे आहे. शेतकऱ्यांनी जर माल प्रोडक्शन अजून केलं तर आपण 20%चं 40% करू शकतो. केवढी ट्रेल झाली ती. ठीक आहे, ही झाली क्रूड ऑइल. ते झालं. साधी दुसरं अजून आहे, आपल्याकडे लेदरचा फार मोठा बिझनेस आहे. लेदर आपण एक्सपोर्ट करतो. लेदर प्रोसेसिंग भारत हे वेल नोन फॉर लेदर प्रोसेसिंग आहे. आता आपल्याकडं ॲनिमल स्लॉटरला लिमिटेशन असल्यामुळं विशेषतः गोवंश हत्याचा प्रॉब्लेम तर आपल्याकडे तुम्हाला माहीत आहे का, आपली एक दुसरी कंपनी आहे तर बन हाईड नावाचं प्रोडक्ट, बनाना हाईड म्हणजे लेदर. केळीच्या वाया गेलेल्या सोटापासून आपण लेदर बनवू शकतो. आपण ते लेदर बनवलं, सर्टिफाईड, टेस्टेड सगळं आहे. म्हणजे विचार करा, भारत हा जगातला 2nd लार्जेस्ट केळी उत्पादन करणारा देश आहे. जगातला 2nd लार्जेस्ट. आणि ते केळी काढल्यानंतर त्याचं सोट हे वाया जातं, त्याचा डिस्पोजल शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्यापासून आपण लेदर बनवू शकतो. अतिशय कारचं सीटिंग, सोफा सेट्स, वॉलेट्स, बॅगा, कॅप्स, कपडे. ह्याला युरोपमध्ये व्हिगन लेदरला प्रचंड इम्पोर्ट हे झालं लेदर. हे जगभर झालं. ठीक आहे, क्रूड झालं, लेदर झालं. लेदर हे पण महाराष्ट्रात पण टेक्नॉलॉजी आहे. ॲनिमल हेल्थ सांगितलं तुम्हाला, ते पण झालं. हर्बल फार्मा मी आता काही सॅम्पल तुम्हाला दिले. अँटी कॅन्सर प्रचंड मोठं आहे. अँटी कॅन्सर हर्बल प्रॉडक्ट्स आपल्याकडे प्रचंड पोटेन्शियल आहे. त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आपल्याकडे 1000 पेशंटचा आपल्याकडे डेटा आहे. 1001. आपल्या कर्नल नाईक नावाचे आपले मित्र आहेत, अगदी गुरुबंधूसारखे वयाने सिनियर आहेत. 1001 लोकांना ट्रीट करून आणि हर्बल सप्लिमेंट देऊन कॅन्सर रिव्हर्सल झालेलं आहे.
कोमामधले कॅन्सर पेशंट रिव्हर झालेले आहेत. मग अल्झायमर, डिमेन्शिया, डायबिटीज, पार्किन्सन हे अतिशय वय आता एजेड पॉप्युलेशनवर वाढत चाललं आणि हा खूप मोठा सिरियस प्रश्न होणार आहे. तर ह्याच्यासाठी जर हे जे आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर जगभर मार्केट आहे. नंतर मी स्वतः काम करतोय एज रिव्हर्सल वेलनेसवरती. आता मी तुम्हाला खात्री देतो, कोणाचं वय समजा हे बायोलॉजिकल वय की असं ते नोंदवलेलं कागदोपत्री क्रोनॉलॉजिकल एज आहे ते तुमचं वाढत राहणार. मात्र तुमचं बायोलॉजिकल एज आपण कमी करू शकतो. थोडक्यात तुमचा समजा माझं वय आता 75 वर्ष आहे समजा, 75 नाही पण समजा मी माझं 15 वर्षापूर्वी मग वयाच्या 60 वर्षे माझं मेडिकल रिपोर्ट असेल, म्हणजे माझं ब्लड पॅरामीटर्स, किडनी पॅरामीटर, किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन, थायरॉइड फंक्शन, हार्मोनल बॅलन्स, तुमचं मेमरी, अलर्टनेस, हे जे बॉडी बायोकेमिकल पॅरामीटर्स 15 वर्षापूर्वीचे काय होते त्याचा रिपोर्ट घ्यायचा आणि आत्ताचं, आणि मी हे आत्ताचं असे ट्रीट करेन की तुम्ही 15 वर्ष मागे त्यावेळेची बायोकेमिस्ट्री केली करायची. राईट राईट असे आपण मी स्वतःवरती प्रयोग केलेला आहे. राईट. आणि सर हे स्वतः बॉटनीचे स्कॉलर आहेत, एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, पुणे विद्यापीठामध्ये दीर्घकाळ त्यांनी अध्ययन केलेलं आहे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे ते आता महानिदेशक म्हणायचे, महासंचालक आहे. आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल ना की इतकं सगळं घडत असताना आपल्याकडे सिंगल विंडो सिस्टम, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया ह्या सगळ्याबद्दल खूप बोललं गेलं, पण तसं आहे का प्रत्यक्षात? एक तर काय बऱ्यापैकी आता सिच्युएशन सुधारलेली आहे असं म्हणेन मी. अगदी स्पष्ट बोलतो की पाहिजे तशी व्हिजन खूप मोठी आहे असं नाही आहे, मात्र खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे पहिल्यासारखं नाही. काही काळात असं असतं की एवढे फंड्स असतात की योग्य ॲप्लिकेशन मिळत नाहीत, त्यामुळं फंडेबल स्टार्टअपचे ॲप्लिकेशन फंडिंगला मिळत नाहीत. ही पण काही ठिकाणी सिच्युएशन आहे. आता पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद सिच्युएशन फार वेगळी आहे, पण काही स्टेट राज्यांमध्ये योग्य फंडेबल ॲप्लिकेशन मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण ॲट द सेम टाईम हे जे लिमिट आहे ना, उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकार तुम्हाला 20-25 लाख रुपयाचंच भाग भांडवल देणार, त्यात काय होणार? मग हायटेक डीपटेक कंपन्या होणारच नाही ना. किंवा भारत सरकारच्या वेगळ्या स्कीममध्ये अगदी तुमचे किती 50 लाख ते 1 कोटी रुपयाचं तुम्हाला फक्त सीड कॅपिटल मिळणार. हे आपल्या डीपटेक कंपन्यासाठी फारच नगण्य आहे. कमीत कमी 10 कोटी रुपयेपर्यंत हे नेणं आवश्यक आहे. त्या पातळीवर अजून नाही सुद्धा, त्या पातळीवरती अजून आपण विचार पण नाही आहे, तर हे नाही केलं. मग आता पण कमीत कमी आता ॲक्सेस टू फंड कमी प्रमाणात कमी ना पण आहे. आणि बँकिंगचा दृष्टिकोन दुसरं नाही, मला बँकेच्या बाबतीमध्ये खूप मी स्वतः नाराज आहे. आमच्या स्टार्टअपसाठी एवढे मी फंडिंगसाठी प्रयत्न करतो. एक तर भारत सरकारची CGTMSE म्हणजे विदाऊट कोलॅटरल गॅरंटी पैशाची 5 ते 7 कोटी रुपये, अगोदरच्या 3 कोटीपासून आता 7 कोटीपर्यंत आहे. पण ह्या बँका CGTMSE देताना कोलॅटरल नाही म्हणून रेट ऑफ इंटरेस्ट जास्त लावतो, 12 ते 16% लावतात. आता मला सांगा, आणि मोरेटोरियम देत नाही. हे फारच चुक. गृह कर्जाला तरी मोरेटोरियम असतं. आता मला सांगा, तुम्ही आता एक 5 कोटी घेतले, रेट ऑफ इंटरेस्ट हाय आहे, आणि पहिल्याच हप्त्यामध्ये तुमचा EMI सुरू झाला आणि तुमचं प्रोडक्शन नाही, धंदा नाही, इन्कम नाही, म्हणजे कर्जाचेच पैसे तुम्ही कर्ज फेडायला वापरता सुरुवातीच्या काही काळामध्ये 1-2 वर्ष तरी. मग तो इंटरेस्ट फ्री मोरेटोरियम द्यायला पाहिजे, इंटरेस्ट फ्री मोरेटोरियम द्यायला पाहिजे. आता काय विशेषतः कॅटेगरीमधल्या आपल्या एंटरप्रेनरना काही स्कीम्स आहेत, म्हणजे SC ST, आता महाराष्ट्रामध्ये मराठ्यांसाठी कुणबी मराठा इव्हन ब्राह्मणांसाठी सुद्धा आपण काही वेगळी स्कीम आहे. असे वेगळे महामंडळ आहेत. त्यातून कमीत कमी तुमचं इंटरेस्ट तर गव्हर्नमेंट भरतं, मग इंटरेस्ट सबसिडी मिळते. असे चांगल्या स्कीम्स आहेत, पण ते लोकांपर्यंत माहीत नाही. आणि पुन्हा तुमचं मगाशी कसं मी मुद्दा तोडला, काही प्रेक्षक मला म्हणतात नेहमी की तुम्ही पाहुण्यांना थांबवता. मला वेळेची मर्यादा असते ना शेवटी, आणि इतकी महत्त्वाची व्यक्ती जेव्हा आपल्यासमोर उभी आहे तेव्हा त्यांच्याकडनं अतिशय महत्त्वाची माहिती काढून घेणं हेच मुलाखतकाराचं काम आहे.
आता एक शेवटचा जो प्रश्न मी नेहमी विचारतो की उद्योग व्यवसायातल्या मंडळी काय करायला हवं, सरांना मी वेगळा प्रश्न विचारणार आहे, तो मराठी माणसाच्या अनुषंगाने असेल. पण आता आपली जी संस्था आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारची भूमिका काय आहे, केंद्र सरकारची भूमिका काय आहे, आणि तुम्ही अगदी ब्रीफमध्ये मला सांगा, कारण वेळ पुन्हा आपल्याकडे कमी आहे, कन्सल्टन्सीचा एक भाग त्याच्यामध्ये आहे. नाही, आता एकतर आपली संस्था आहे पुणे विद्यापीठाच्या परिसरात जरी असली तर ही राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्र राज्यामध्येच काम करतो असं नाही, आपण जवळ 27 राज्यात काम करतो. भारतातल्या 27 राज्यात काम करतो. आता महाराष्ट्र राज्याचं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे आमची जी जागा आहे ती पुणे विद्यापीठाच्या परिसरात जागा आहे. शेवटी ही जागा महाराष्ट्र शासनाचीच जागा आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या इनडायरेक्टली आपला एवढा हा मोठा सपोर्ट आपल्याकडे आहेच ना. केंद्र शासनाने अर्थात सगळ्या केंद्र शासनाच्या स्कीम प्रायोरिटीवरती आपण राबवू शकतो. आम्ही कुठलेही फंड्स मागितले तर ते शक्यतो होत नाही. उदाहरणार्थ केंद्र शासनाने आपल्याला सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च म्हणून मान्यता दिली. त्यामुळे आता सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पॉलिसी करणारी एक संस्था म्हणून आपल्याला मान्यता झालेली आहे. आणि ह्या मान्यतेमुळे आपण युनायटेड नेशन्ससाठी पॉलिसी यावर्षी केल्या. म्हणजे आपण 4 आफ्रिका आणि सेंट्रल एशियामध्ये देशांमध्ये आणि युनायटेड नेशन्ससाठी जगभर वापरता येईल असं पॉलिसी टूलकिट बनवलं. युनायटेड नेशनने आपल्याला सांगितलं की जगातली आत्तापर्यंत आम्ही केलेली सर्वात उत्कृष्ट पॉलिसी आपण केलेली आहे. मग ते झालं. नंतर ह्याच्याशिवाय आपण आता आपल्या एक्सपर्टीचा वापर करून गव्हर्नमेंटला मदत करतो ना. उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, MMRDA, काही अंशी PMRDA, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, या बऱ्याच जळगाव म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, अशा बऱ्याच कॉर्पोरेशनला आपण टेक्नॉलॉजी दिलेली आहे. गव्हर्नन्स असू देत, रिमोट सेन्सिंग GIS ॲप्लिकेशन असू देत, ते केले आहेत. तर गुजरातमध्ये सगळ्या टाउन प्लॅनिंग स्कीम्स, TP स्कीम्स, त्याचं संपूर्ण मॅपिंग आपण केलेलं आहे. गुजरातमध्ये कोणी इंडस्ट्रियल प्लॉट खरेदी केला त्याचं संपूर्ण GIS बेस्ड मॅपिंग आपण केलेलं आहे. तसंच आता भारतातले सगळे पब्लिक पोर्ट्स आहेत, शिपिंग पोर्ट्स, त्याचं संपूर्ण लँड मॅनेजमेंट सिस्टम इज डन बाय सगळे पब्लिक पोर्ट्स. बऱ्याचशा गॅस डिस्ट्रीब्युशन कंपन्या, पाईप गॅस सिस्टम मॅनेजमेंट आपल्या प्लॅटफॉर्मवरती आहे. आता जो शेवटचा प्रश्न विचारण्याच्या आधी हा जो तुम्हाला लक्षात आलं असेल की समुद्राच्या किनाऱ्यावरती आम्ही उभे आहोत आणि समुद्र जितका अथांग आहे तेवढ्याच तुम्हाला अपॉर्च्युनिटीज नव्या जागतिक परिस्थितीमुळे निर्माण होत आहेत. हे मी अगदी सुरुवातीला सांगितलं. हा अंधार आहे, पण त्या अंधारामध्ये सुद्धा एक असा महत्त्वाचा, मी अशा तर किरण वगैरे म्हणणारच आहे, टॉर्चच आहे की ज्या टॉर्चच्या माध्यमातून तुम्ही फक्त बघायचं. जशी आता ही लाट येते, संधी साधा आणि त्या लाटेप्रमाणे तुम्ही त्या लाटेवरती स्वार व्हा त्या लाटेवरती. कारण आता भारत बदलतोय. इतकी सगळी महत्त्वाची मंडळी ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतायत की अरे उठा मराठी मुलांनो आणि स्वतःमध्ये बदल घडवा. आणि तोच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. अनंत संधी उपलब्ध आहेत. आता प्रश्न माझा हा, मराठी मुलांनी काय करायला पाहिजे? एकतर ते नोकऱ्याच्या मागे लागू नका. चला, सगळ्यात अगोदर. आणि नोकऱ्याचा विचार न करता मी नोकऱ्या निर्माण कसं करू शकतो. सुदैवाने आपल्याकडे अनेक रोल मॉडेल सध्या उपलब्ध आहेत. अगदी छोट्याशा खेड्यांमध्ये सुद्धा काही महिलांनी उद्योग सुरुवात केलेले आहेत. आजकाल ते यूट्यूब आणि याच्यामुळे एवढं ते अगाध ज्ञान उपलब्ध आहे. पण संधी भरपूर आहेत. मात्र हे सगळे उठसूट त्या शिक्षणाच्या चाकोरीत मी स्पष्ट एक प्राध्यापक म्हणून या अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर सांगतोय, सगळ्याच गोष्टी आयुष्यात आपल्याला पाहिजे त्या वर्गात मिळतात असं नाही. मला वाटतं की आयुष्यात शिक्षणाचं कॉन्ट्रिब्युशन एक 40-50% आहे. 40-50% तुम्हाला समाजात डोळे उघडे ठेवून अनुभवा, लोकांना भेटा. म्हणजे तुम्ही याच्या एका स्पंजसारखं काम करायला पाहिजे. जे चांगलं ते माझ्याकडे, जे चांगलं ज्याच्याकडे आहे ते तुम्ही असं ॲब्सॉर्ब केलं पाहिजे. म्हणजे बी लाईक अ स्पंज. आणि मी असंच घडलो ना पुण्या शहरामध्ये, किंवा अनेक तज्ञ जगभरचे मला भेटले.
मी इलॉन मस्कला मी भेटलो आहे, वॉरन बफेला मी भेटलो आहे, पियर लफेतना मी भेटलो आहे, अशा कितीतरी महान लोकांना भेटलो आहे. आणि या महान लोकांना भेटणारे सर हे पुण्यात शहरात जेव्हा आले तेव्हा पायात त्यांच्या फाटकी चप्पल होती. चप्पल नव्हती, बिन चपलीचं पुण्यात आलो. तिथपासून ते जगातल्या 138 देशापर्यंत प्रवास करून महाराष्ट्रातल्या 27 राज्यातल्या मंडळींना मार्गदर्शन करणारे आणि जगातल्या 38 देशामध्ये व्यवसाय वृद्धी करून त्या दृष्टीनं हे मार्केट शोधणारे असे प्राध्यापक आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र जगदाळे यांनी ही मुलाखत तुम्हाला जी नवी दिशा देणारी सांगितली आहे. मला खात्री आहे की अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालीत, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत ती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आणि एक महत्त्वाचं वाक्य माझं, आम्ही जशी ही मालिका सुरू केली आहे उद्योग व्यवसाय, तर माझा असा समज झाला आहे जो पण नव्हता आधी मी, की मराठी मनुष्य हा अत्यंत सचोटीनं, कल्पकतेनं, प्रामाणिकपणे काम करतो आणि उद्योग व्यवसायामध्ये तो इतक्या व्यवस्थित स्वतःचं उद्योग उभा करतो, लोकांना रोजगार कसा मिळेल असं म्हणतो. हे बरोबर आहे? थोडंसं आपण भुजरे आहोत. ते भुजरेपणा गेलं पाहिजे. तो आपला फोबिया आहे. लोकांकडे जाऊन मागायचं आपल्याला फोबिया आहे. किंवा तुझं ज्ञान दे मला, तुझं टेक्नॉलॉजी दे, तुझं मशीन मला वापरू दे, हे आपण मागत नाही. हा जरा भुजरेपणाच्या बाहेर पडतो. थँक्यू सो मच. समुद्राच्या मागं समुद्र आहे खूप बरं वाटतं. आणि इतक्या अथांग समुद्रातले जशी आशा असते तशी अथांग आशा महाराष्ट्रासमोर सरांनी उभा केली. मला खात्री आहे की हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या घरोघरी जाईल. ह्या व्हिडिओचं तुम्ही पारायण करा. या मुलाखतीमध्ये सरांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यांचा अभ्यास करा. आणि सरांनी स्वतःचा नंबर दिला आहे. इतक्या VIP माणसाचा नंबर मी पहिल्यांदा शेअर करतो आहे. मला खात्री आहे की तुम्ही हजारोच्या संख्येनं नेहमी फोन करत असता सर. मला कल्पना आहे. म्हणून म्हटलं की मेसेज पाठवा. मी प्रत्येक मेसेजला उत्तर नक्की देतो. थँक्यू किंवा सो फोन मच. करतो. धन्यवाद सर. थँक्यू. खूप छान. थँक्यू. वाह.